नमस्कार. मी विश्वास उडगी. मी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल बोलणार आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्ण बँकिंग व्यवस्थेची नियंत्रक आहे. आणि ती ऑटोनॉमस बॉडी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये स्वायत्त संस्था असं म्हणतो. आपल्या देशामध्ये स्वायत्त संस्था अनेक आहेत, ज्या कायद्यान्वये आणि संविधानातून निर्माण झालेल्या संस्था आहेत. इलेक्शन कमिशन आहे असं आपण म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे असं म्हणतो, सेबी आहे, अशा 11 स्वायत्त संस्था आहेत. त्याला रेग्युलेटिंग बॉडी म्हणतात. ते बँकिंग व्यवस्थेचे आहेत, इन्शुरन्स व्यवस्थेचे आहेत, इलेक्शन मॅनेजमेंट असेल किंवा बाजार असेल, अशा अनेक आहेत. पण आपण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविषयी आत्ता बोलतो. याचं कारण असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही स्वायत्त संस्था असतानाही ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवहार आपण बघतो, वाटायला असं लागतं की भारतीय जनता पक्षाचं हे डिपार्टमेंट आहे का? कारण ह्याची स्वायत्तता ही केव्हाच संपलेली आहे. मी आता हे बोलण्यापूर्वी काय घडलं 2 दिवसापूर्वी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या एकूण त्यांचा जो लाभांश आहे म्हणजे डिव्हिडंड आहे, त्यांच्या एकूण नफ्यातून निर्माण होणारा जो डिव्हिडंड आहे, लाभांश आहे, हा भारत सरकारला दिला आणि तो तब्बल 2.87 लाख कोटीहून अधिक दिला. हा आकडा आतापर्यंतचा हायएस्ट आहे का? तर मी सांगतो नाही. पण गेली काही वर्ष सातत्याने 1 लाख कोटीहून जास्त किंवा 1 लाख कोटीच्या जवळपास म्हणजे 85,000 ते 90,000 95,000 कोटी एवढा मोठा लाभांश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून भारत सरकारला खजिन्यात जातो. आता ह्याच्यात चुकीचं काही आहे का? तर चुकीचं काही नाहीये. पण या रकमा ज्या आहेत, या डिमॉनिटायझेशनच्या नंतरच्या कालखंडापासून ते आत्तापर्यंत वायुवेगाने वाढत आहेत. मुद्दा तो आहे. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था स्वतः पंतप्रधान सांगितलं की आता आर्थिक अरिष्ट आलेलं आहे. युद्ध हे त्यांनी कारण सांगितलं असेल, पण त्याच्या पलीकडे ती व्यवस्थाच त्यांच्या हाती नाही. म्हणून या देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा अच्छे दिनची भाषा सोडून बुरे दिनची भाषा करायला लागले. मग मुद्दा काय आहे? जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमाप्रमाणे लाभांश देते तर आपल्याला तक्रार करण्यासाठी जागा आहे का? तांत्रिक दृष्ट्या नाही. पण 2.87 लाख कोटीहून जास्त डिव्हिडंड देणं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा वेळेस करतं जेव्हा भारत सरकार सर्वांना सांगतं कंबर कसा, फॉरेन ट्रॅव्हल करू नका, तेल कमी वापरा, महागाई तेलातल्या इंधनाच्या ह्याच्यात आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा, कमी वापरा, बचत करा आणि सोनं तर घेऊच नका. जणू काय रोज सोनं घेत आहेत लोक, अशा तऱ्हेचा उपदेश. म्हणजे एकूणच काटकसर करा हा त्यांचा संदेश आहे. आणि अशा वेळेस बँकिंग व्यवस्थेमधून सर्व बँकांमधून नफा प्रचंड झालेला आहे, त्याचा लाभांश त्यांनी घेतलेलाच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक आहे आणि बँकांच्या नफ्यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नफा होत असतो. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लाभांश हा जनतेच्या पैशातून होत असतो, बँकांच्या नफ्यातून होत असतो आणि तो सुद्धा भारत सरकारने घेतलेला आहे आणि तो प्रमाणाच्या बाहेर घेतलेला आहे. आणि म्हणून हे प्रमाणाच्या बाहेर जे होतंय ना, ते भारतीय जनता पक्षाने हे केंद्र सरकार ज्या पद्धतीने अगदी नोटबंदीपासून चालू ठेवलेलं आहे ते जर बघितलं तर जिथून मिळेल तिथून हात मारायचा आणि लुटायचं. जीएसटी असेल, टॅक्स असेल, अन्य अनेक राज्यकर असतील, त्याच्याबरोबर आता हे जे आपण जे बघतोय प्रचंड महागाई, तर लोक हैराण होतील. पण होऊ देत हैराण, आपल्याला काय त्याचं? हा भारतीय जनता पक्षाच्या एकूण ऍटिट्यूड आहे. लोक मरेनात का? पण एकूणच गेल्या काही वर्षातला क्रूड ऑइल बाहेर जगात कमी असताना सुद्धा त्याने महागाईने पेट्रोल विकलं. आणि 7-8 वर्षातलं हा जो काही फरक आहे, जवळजवळ 42 लाख कोटी रुपयाहून जास्त धन फक्त तेलातून भारत सरकारच्या संचयात आहे.
अहो त्याचं साधं कॅग रिपोर्ट मागितला तर तो होत नाही. कॅग रिपोर्ट फक्त मनमोहन सिंगाच्या काळात झाला. मोदींच्या काळातले कॅग रिपोर्ट येतच नाही. जे येतात ते मोदी सरकारचे कपडे फाडण्यासारखं आहे. त्यामुळे कॅग रिपोर्टच येत नाहीत. व्हिजिलन्स कमिशन गायब आहे. फक्त ईडी आणि सीबीआय सक्रिय आहे. ते सुद्धा आदेश पीएम हाऊसचा येतो तेव्हा ते सक्रिय होतात आणि ते विरोधकांसाठी सक्रिय आहेत. पण या देशामध्ये डिमोनिटायझेशनच्या काळामध्ये आता जेव्हा 2,87,000 पेक्षा जास्त लाभांश दिला, म्हणून हे सांगणं आवश्यक आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्वायत्तता केव्हा गेली. तर पहिल्यांदा मोठी घटना जो स्कॅम आहे तो आहे नोटबंदी, डिमोनिटायझेशन. जेव्हा 17 लाख कोटी रुपयाची करन्सी या देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात होती, ती कमी करायची होती. डिजिटल इंडियामध्ये जवळजवळ 4 लाख कोटी कमी करायची होती. झालं उलट. 99.9% पैसे परत आले, म्हणजे काळा पैसा पांढरा झाला. नोट बदली झाली. नोटबंदीच्या काळात नोट बदली झाली, काळा पैसा सफेद झाला आणि सफेदचा पण काळा झाला. आणि गुजरातच्या 140 कोऑपरेटिव्ह बँकांमधून काय काय झालं आपल्याला माहिती आहे. कोऑपरेटिव्ह क्षेत्र नंतर कोसळायला लागलं. आता तर आठवड्याला एक कोऑपरेटिव्ह बँक कोसळवणं हा तर धंदा झालेला आहे. याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पुढाकार आहे. बँक वाचवायची नाही कोऑपरेटिव्ह बँक, ती बुडवायची. आणि मग ठेवीदारांना आधी 1 लाख होते, आता 5 लाख देऊन तोंड बंद करायचं. 5 लाखाच्या पुढचे पैसे कोण? या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डीआयसीसी कडे जातात. हा फ्रॉड अजून कोणी बोलत नाही. हा फ्रॉड आहे. ठेवीदारांचे पैसे लाटण्याचा हा एक मार्ग आहे. हजारो लोकांचे पैसे डीआयसीसी कडे एकूण लिक्विडेशन प्रोसेस ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग सिस्टम मधून जातात. हे सत्य आहे. दुसरं, डिमोनिटायझेशन हा फ्रॉड आहे. तेव्हा 17 लाख कोटी परत आले, काळाचा पांढरा पैसा झाला, नोट बदली झाली आणि नवीन काळा पैसा निर्माण व्हायला आणि नवीन नोटा छापायला जणू काय ह्यांना लायसन्स मिळालं. नोटा कमी करायच्या होत्या म्हणून 1,000ची नोट बाहेर काढली, 500ची नोट नव्याने आली आणि मग छोट्या छोट्या नोटा आल्या. पण आता या 500च्या नोटाचं एकूण पर्सेंटेज जेव्हा 1,000ची नोट आणि पूर्वीची 500 नोट 86%च्या प्रेझेन्समध्ये होती एकूण नोटांमध्ये, आता तर 500ची नोट आहे ना, आणि ती 2,000ची नोट गायब केल्यानंतर सुद्धा जिवंत आहे. पण ह्याचं एकूण प्रमाण 80% आहे ना. एकूण एकूण करन्सीमध्ये 80% रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातल्या लोकांना उत्तर द्यायला बांधील नाही. आणि आत्ताच्या घडीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते माझ्याकडे 42 लाख कोटीची करन्सी आहे. हो, करन्सी कशी छापता तुम्ही? तुमच्याकडे गोल्ड स्टँडर्ड आहे का? तुमच्याकडे तेवढे ऍसेट्स आहेत का या नोटा छापायला? याचं उत्तर या देशाचं सरकार देत नाहीत, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देत नाहीत. आणि नोटबंदीचा अधिकार या देशाच्या पंतप्रधानांचा नाहीये, तो अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नरचा आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, त्याला माहीतच नव्हतं, या देशाच्या अर्थमंत्र्यांना हे माहीतच नव्हतं की नोटबंदी पंतप्रधानांनी केलेली आहे. त्यांनी मुकाट्याने ते मान्य केलं आणि पोस्ट फॅक्टो सँक्शन दिलं. आधी त्यांना काही माहिती नव्हतं. हा मोठा स्कॅम आहे. आणि आता तर 42 लाख कोटीची करन्सी या देशात फिरते. कोणती खरी कोणती खोटी माहित नाही. कोणता काळा पैसा कोणता सफेद पैसा माहित नाही. इन्फ्लेशन प्रचंड वाढलेलं आहे. सगळे सरकारच्या आणि आरबीआयच्याकडे बोगस दिसत आहेत. प्रचंड इन्फ्लेशनच्या ह्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे गोल्ड स्टँडर्ड नाही आणि तुमच्याकडे असेट्स नाहीत, तरी तुम्ही नोटा छापतायत. तुम्ही उत्तरदायित्व जनतेला नाही आहात. फॉरेन एक्सचेंज क्रायसिस, रुपया आणि डॉलरचा क्रायसिस. या फॉरेन एक्सचेंज मध्ये आता किती फॉरेन एक्सचेंज कशासाठी खर्च झाले याचा एक व्हाईट पेपर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देईल का, असा मी जाहीर सवाल सर्वांच्या वतीने विचारतोय. जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड 2.87 लाख कोटी देता आणि ही प्रथा कोरोना कालखंडानंतर जेव्हा काही कन्सेशन बजेट सादर केले अर्थमंत्र्यांनी, निर्मलाबाई सीतारामननी, त्यावेळेस प्रश्न असा आला की 1.76 लाख कोटी तुम्हाला रिझर्व्ह मधून घेता येईल. आणि रिझर्व्ह किती मागितले ते बरं? रिझर्व्ह मागितले होते, आठवा बघू, भारत सरकारने रिझर्व्ह मधून पैसे मागितले ते लाभांशातून नाही, रिझर्व्ह मधून 4 लाख कोटी.
आणि उर्जित पटेल म्हणाले मी नाही देऊ शकत. धमकी देण्यात आली त्यांना. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट क्लॉज 7 प्रमाणे नाही दिलेत तर तुम्हाला सजा होऊ शकते. त्यांनी सांगितलं हा घ्या माझा राजीनामा, तुमची ही सजा नको, पण हे एक बेकायदेशीर कृत्य तुम्ही करतायत, माझा राजीनामा घ्या. मग आले शक्तिकांता दास. शक्तिकांता दास आल्यानंतर हे सगळं सुरळीत होण्यापूर्वी भारत सरकारने बिमल जालान या माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने सांगितलं 4 लाख काय घेऊ शकत नाही बाबा आपण, पण आपण जवळजवळ 1.76 लाख कोटी आता घेऊ शकतो आणि नंतर काय रिझर्व्ह मधून एलिजिबल आहे. तेव्हा रिझर्व्ह मध्ये 9 लाख कोटी रुपये होते आणि ते रिझर्व्ह डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात वाढले होते. डॉक्टर रेड्डींच्या काळापासून ते डॉक्टर मनमोहन सिंग रेड्डी यांच्या कालखंडात ते वाढले होते. डी सुब्बाराव यांनी सुद्धा ते वाढवले होते आणि त्याच्यावरती ओरबाडण्याचं काम, 4 लाख कोटी खिचून काढण्याचं काम बिमल जालांच्या कमिटीने केलं आणि त्याची सुरुवात म्हणजे 1.76 लाख करोड. आणि या सगळ्या रिझर्व्ह मधून, रिझर्व्ह बरं का, लाभांश नव्हे, रिझर्व्ह मधून निर्मला सीतारामन यांनी मोठ्या कॉर्पोरेशनना सगळे पैसे टॅक्स कन्सेशन मध्ये देऊन टाकले, कारण त्याची ती मागणी होती. लोकांना नाही, बड्या कॉर्पोरेशनला मोठ्या प्रमाणात टॅक्स कन्सेशन दिले आणि मग या 1.76 लाख कोटी खर्चात तिथे ती जी तूट आहे ती भरून काढण्याकरता त्याचा वापर केला. अशा तऱ्हेचं हे अर्थकारण भारत सरकारचं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा उदार दृष्टिकोन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जनतेची आहे, ती नाही कोणाच्या बापाची. भारतीय जनतेच्या संपत्तीतून बँकिंग व्यवस्थेचं रेग्युलेटर म्हणून, संविधानातून, होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती 1934 साली केली. त्याची काही नियमावली लिहून काढली, काही कायदा आहे, तो कायदा डिमोनेटायझेशन नंतर धाब्यावर बसवण्यात आलाय आणि म्हणून जनतेच्या मालकीची ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सगळा नफा हा जनतेच्या श्रमातून निर्माण होतो, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आपल्या पिताश्रींची ती संपत्ती समजतात आणि मोदी सरकार म्हणजे धमकी देऊन पैसे काढू शकते. हे आपण डिमॉनिटायझेशन पासून ते आतापर्यंत बघत आलो. दरवर्षी 70,000 कोटी, 75,000 कोटी पासून ते 99,00,000 कोटी आणि आता गेल्या काही वर्षात 1 लाख कोटीहून जास्त, आता गेल्या 3 वर्षात 2 लाख कोटीहून जास्त आणि आता 2.87 लाख कोटी हा लाभांश दिला. रिझर्व्ह मधून 1.76 लाख काढून दिल्यानंतर मग त्यांनी 4 ते 5 लाख कोटी काढले, त्याची बातमीच होत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जनतेची आहे, ती कायद्यान्वये निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये काही 40% ही प्रायोरिटी सेक्टरसाठी आहे. पण कॉर्पोरेट आणि संपूर्ण दक्षिण मुंबईत बसून जर शेतकऱ्यांच्या कर्जाचे वाटे तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या यांना जर मिळत असेल आणि त्यानंतर मग ते सावकारासारखं शेतकऱ्यांना देत असतील तर तुम्ही या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणाल? त्यामुळे 40% 100 रुपये म्हणजे 100 रुपये ठेवी आल्या तर ते 40 रुपये शेती आणि शेती व्यवसायाला दिले पाहिजेत. त्याच्याऐवजी होतं उलट. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सगळे नियम धाब्यावर बसवलेत आणि या देशात कष्टकरी, शेतकरी, श्रमिक आणि मध्यम वर्ग यांची बचत मूठभर भांडवलदारांना कशी देता येईल. अर्थात अदानी अंबानी सारखे 500 मोठे कॉर्पोरेट जे आहेत, फॉर्च्यून 500 मधले, हे बँकिंग व्यवस्थेचा मोठा घास घेतात आणि कर्ज बुडवे तेच आहेत. ते कर्ज बुडवे आहेत, ते देश सोडून पळून जातात. हे गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये त्याच्यामध्ये मुख्यतः ज्वेलर्स आहेत, त्यात मुख्यतः मल्ल्यासारखे लोक आहेत आणि अनेक 500 मोठे कॉर्पोरेट्स आहेत. त्यांना सुद्धा वरदहस्त आणि अभय याच सरकारचं आहे. हे सगळे भाजप समर्थक आहेत. इथे बँका बुडवायची आणि विदेशात जाऊन राहायचं आणि बँकांची कर्ज बुडवली की बँकांचे बॅलन्स शीट साफसूफ करणं, म्हणजे स्वच्छ भारत योजनेमध्ये बँकांचे बॅलन्स शीट स्वच्छ करण्याची योजना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणली. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या या मोठ्या कॉर्पोरेट बिल्डरांना झाला, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना झाला आणि ते या देशात राहतच नाहीत. अशा तऱ्हेने काळा पैसा सफेद करणं,
सफेदचा काळा करणं. गोल्ड इम्पोर्टच्या बाबतीत आता जे काही रेस्ट्रिक्शन येतात, अरे कोण गोल्ड इम्पोर्ट करतं? आता दर पान भरून जाहिराती ज्या येतात त्या कुठल्या कंपन्या आहेत, त्या या देशातल्या तरी आहेत का? त्यातले किती राजकारणी आहेत? याचा ईडी आणि सीबीआयने शोध घेतलाय का? तर लक्षात येईल हे सगळे सत्तेशी जवळ असणारे इम्पोर्टर्स ऑफ द गोल्ड आहेत. भारतात सोन्याचं उत्पादन होत नाही. भारत सोनं आयात करतो आणि त्याला कितीही रेस्ट्रिक्शन आणलं तर आता पंतप्रधानांना सांगावं लागतं, अरे सोनं घेऊ नका रे बाबानो, कारण इट्स अ बिग मनी लॉन्ड्रिंग गेम. पण कोण करतं? रेग्युलेटर कोण? भारत सरकार स्वतःच एवढ्या मोठ्या ताकदीचं आहे, त्यात हे रेग्युलेटर. आणि आता प्रश्न आहे की अदानी अंबानी, अदानीची शिक्षा जी आहे ना, त्या शिक्षेचे डॉलर्स आहेत, ते बिलियन्स ऑफ डॉलर्स आहेत. कोणती संस्था ते देणार आहेत? का अदानी हा सरकारचीच निर्मिती म्हणजे अदानी आहे. त्यामुळे अदानीकडे सगळ्या गोष्टी आहेत. तरी अदानीचा दंड जो अमेरिकेत भरायचा आहे आणि ज्याच्यामध्ये सेटलमेंट झालं ट्रम्पच्या वकिलांच्या मार्फत, त्या सेटलमेंटचे बिलियन्स ऑफ फॉरेन एक्सचेंज कोण देणार याच्याकडे लक्ष ठेवा. कारण फॉरेन एक्सचेंज कोणाकडे असतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतं. कोण देणार ह्याच्याकडे लक्ष ठेवा. कारण 2.87 लाख कोटी लाभांश आणि एवढी मोठी फॉरेन एक्सचेंजची जी किटी आहे, त्या किटीतून म्हणजे रुपया सावरता सावरत नाही. डॉलर आणि रुपयामध्ये आपण आता 95-96 वरती आहोत. 100 लवकरच पार होणार आहे. वाईट हेच आहे की आपण 115-120 रुपये एक डॉलर झाला तर भारत कोसळला असा त्याचा अर्थ होतो. भारत कोसळणं 115 ते 120 रुपये एक डॉलर हे जेव्हा होईल तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था कोसळणं म्हणतात त्याला. त्यामुळे LIC कोसळणं, बँका कोसळणं, रिझर्व्ह बँक अस्थिर होणं, अशा प्रक्रिया जेव्हा वेगाने होऊ घातलेल्या आहेत मोदी सरकारच्या कृत्यामुळे, तेव्हा हे 2.87 लाख कोटी केंद्र सरकार घेतं आणि सांगतं की आम्ही खूप छान आहोत बरं का. आम्ही आता 5 ट्रिलियन कडे जात आहोत. आम्ही आता GDP आमचा 8% जातो. हे सगळं बकवास आहे असं स्वतः अरविंद पदगाडिया म्हणतात, असं सुरजित भल्ला म्हणतात. आणि होय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सुद्धा आता बोलायला लागलंय. अशा या अवस्थेमध्ये यांना 2.87 लाख कोटीची लाभांशाची गरज. हा तर एक भाग झापून आलाय, पण ऍडव्हान्स टॅक्स बँकांचे, ऍडव्हान्स टॅक्स LICचे, ऍडव्हान्स टॅक्स जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे आणि ऍडव्हान्स टॅक्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, म्हणजे प्रॉफिट नोंदवण्याच्या आधी, खूप आधी भारत सरकार वसूल करतं. भारत सरकारची अवस्था ही अवस्था नाही, ही दुरवस्था आहे. आणि म्हणून आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा जो निर्णय आहे याच्याविषयी बोलणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अशी बँक आहे की भारताची ती रिझर्व्ह बँक आहे, पण ती कोणासाठी रिझर्व्ह झालेली आहे? जगातल्या अनेक मध्यवर्ती बँका अगदी अमेरिकेसकट या तोट्यात असताना भारतातली रिझर्व्ह बँक तुमच्या आमच्यामुळे नफ्यात आहे. पण तुमचं आमचं शोषण करून निर्माण झालेला पैसा, ती संपत्ती आता केंद्र सरकार एका मोठ्या सावकारासारखं हे खेचून घेते. ही दादागिरी आहे. आणि जनता मात्र उपाशी, भारतीय जनता पक्ष खाईल तुपाशी, अशी आजची परिस्थिती आहे. समजून घ्या. आपल्याच पैशाची लूट करून सरकार आपलं सोंग आणते की आम्ही लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत, 4th वरून 3rd वर आलो. खरं तर आपलं वस्त्रहरण झाले. थांबतो इथेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि निश्चितपणे शेअर करा. कारण आर्थिक प्रश्नांवरती लोकांचं प्रबोधन हे आवश्यक आहे. नाहीतर आपण सगळ्याच बाजूने दरिद्री होणार हे आता निश्चित आहे. धन्यवाद.